तर हाय, मी मनीषा मुसळे आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी व्हिडिओची सुरुवात कसं काय करत आहे, सांगते. त्याआधी स्वाती गेली आहे पार्लरला आणि ती फोन विसरून गेली, तिचा नवा घेतलेला फोन बघा. आणि तिनं कॉल केला होता मला वाटलं अगोदर की कॉल लिफ्ट करू नये, तिला वाटावं की तिनं फोन हरवली तिचा फोन. पण म्हणलं ठीक आहे, नवीन फोन आहे, ती परत घरीच येईल, सगळं तिचे कामं तिथले सोडून. तर आता मला पण जायचं आहे. तिनं अगोदर पार्लरला गेली आहे, तिथं तिला टाईम लागणार होता. तर म्हणलं की मी दुपारी लेकरं घरी येतील, प्रणव आणि गौरव गेले होते ना स्कूलला, तर ते घरी आल्यानंतर त्यांना सगळं जेव वगैरे घालून थोडं मग झोपी घालायचा प्लॅन होता. पण झोपले नाही लेकरं, झोपता कसे 4 जण जर जमले ना ते तर झोपायचं नावच घेत नाहीत. आणि स्पेशल मला तर झोपी घालणं होतच नाही. स्वाती झोपी घालते त्यांना, मला होत नाही तेवढा, झोपतही नाहीत, माझं ऐकतही नाही ते लेकरं. तर आता जायचंय मला स्वातीकडं. स्वातीनं फोन केली होती की तिचं झालंय मॅक्सिमम आता, की तुम्ही या आता, आणि तिला बहुतेक लग्नासाठी थोडी शॉपिंग करायची आहे, बँगल्स वगैरे घ्यायचे इथं. तर आम्ही जाणार आहोत आता स्वातीकडं. तर भेटू मग. आता मी तर रेडी झाली आहे, फक्त डुगूला रेडी करणार आहे आणि तिघाला मी घरी सोडणार आहे, कारण ऊन खूप आहे आणि सतवतात बाहेर, त्याच्यामुळं आम्ही तिघांना घरी सोडणार आहे आणि डुगूला घेऊन जाणार आहे. कारण तिघांचं जमतं, पण डुगू त्यात असला की मग त्यांचे झगडे होणार, त्याच्यामुळं ठीक आहे डुगूला घेऊन जावं आणि तिघाला घरी ठेवावं. तर चला मग भेटू मार्केटमध्ये. बाय. आम्ही निघालो आता, हो ना डुगू? हे बघा ऊन तर खूप लागत आहे. चला मग भेटू स्वाती. तर बघा, माझा नवीन फोन मी घरी विसरला होता आणि माझा जुना फोन माझ्यासोबत होता, तोच घेऊन मी आले. आणि पार्लरमध्ये आल्याच्यानंतर मग वाटत होतं की मी फोन आणला की नाही, का मी ऑटोत विसरला. मग ताईला फोन केला, तर कळालं की फोन घरी आहे. आणि मग ताईनं अशी सुरुवात केली, एक सरप्राईजच भेटलं. मग पार्लरमध्ये बराच वेळ गेला होता आणि सकाळी पण आमचं जेवण काही व्यवस्थित झालं नव्हतं. तर म्हणलं आधी थोडंसं इथं शेजारीच एक बेकरी आहे विनी, तर तिथं जाऊया, म्हणजे आम्ही नेहमी जातो त्याच बेकरीत. तर तिथं जाऊया आणि मग थोडंफार काही खाऊन मग बाहेर मार्केटमध्ये जाऊया. मार्केटमध्ये मला जाऊन थोडं माझ्या 2-3 साड्यांवर वगैरे बँगल सेट करून आणायचे होते. मेन खरं तर तेच काम होतं, दुसरं काही नाही. बाकी सगळं मग घेतलेलंच होतं, पण बँगल्सचे सेट बनवायचे होते मला. तर त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं. आणि इथं मग आता आम्ही एक पिझ्झा स्लाईस मागवला आहे आणि एक व्हेज रोल मागवलं आहे. आणि डुग्गूसाठी काहीतरी, आता मला नाव आठवत नाही त्याचं, काहीतरी फनी नावच होतं त्याचं. तर त्यानं ते खात आहे आणि आमचं आता हे चाललेलं आहे. आणि असं स्नॅक्स खाताना स्प्राईट कंपल्सरी असलं पाहिजे. तर पार्लरमधून आले होते आणि भरपूर ऊन होतं, तर मग चांगलं बांधूनच कवर केलं होतं, कारण मग फेशियल केलं होतं, तर मग ते सगळं उन्हानं अजून स्किन डॅमेज होईल म्हणून तसं छान कवर करून घेतलं होतं. मी सजेशन दिले ना तुला, साडीवर सेट होणारे बँगलचा सेट. आता पहिल्या शॉपमध्ये आलो. इथं आलं की डुगूचं चाललेलं होतं की घरी जाऊया आणि मला झोप येत आहे, घरी जाऊया मला झोप येत आहे, सारखं त्याचं चाललेलं होतं. आणि ह्या शॉपमध्ये मागे त्यांच्या तिथं स्पेस होता, तर तिथं थोडं स्कार्फ वगैरे आतरून चल झोप तू म्हणलं तर ऐकत नव्हता मग. आणि मग त्याला असं उचलून घेतलं आहे आणि चल तू असंच झोप म्हणून माझं चाललेलं होतं. इथं 2-3 माझ्या साड्या ज्या घालायच्या आहेत आता मला लग्नासाठी, त्यावरच आता बँगल्सचे सेट बघणं चाललेलं आहे. आणि त्यांनी मस्त असा सेट बनवून रेडी करून दिला आहे. आता भेटली मला स्वाती, भेटली. झोपायले घरी ठेवून आला वाटलं त्याने येईना म्हणून आलतं. ते केकचं लालच ठेवून त्याला आणलेलं आहे. जाऊया झोप. काही आर्टिफिशियल फ्लावर्स बघितले, तेही काही व्यवस्थित नव्हते. स्टिकर्स बघितले, तेही काही आवडायला तयार हो स्वाती, हे लावणार आहे का नाही तर आपलं ते कोणते आहे आयटेक्स का तेच लावणं होईल? तेच बहुतेक होईल, पण आता घेणं चाललेलं आहे. हे बघा, हे बनायचे निका कोमोलिका की कोकिला.
चला, एका साडीवर बँगल्स अजून भेटलेच नव्हते, तर आम्ही मग दुसऱ्या शॉपला गेलो आता. तर डुग्गू काही ऐकत नव्हता, त्याला फुल झोप येत होती, झोपला होता तो आता. तर मग असंच त्याला उचलून घेऊन चाललेलं आहे जाणं. तर या शॉपमध्ये म्हणजे छोटंसं शॉप आहे, पण मस्त भेटतं इथंही. तर तिथं गेलो, तिथंही छोटं मोठं उरलेलं काय घ्यायचं होतं ते घेणं झालं. आणि आता तिथून आम्ही डायरेक्ट निघालो आणि मॅचिंग सेंटरला येऊन, म्हणजे ऑटोवाल्याला डायरेक्ट बोलूनच आलो होतो की इथं थोड्या वेळ थांबायचं आणि तिथून मग फ्रूट्स काहीतरी घ्यायला तिथं फ्रूट्स बंडीवर थांबायचं आणि तिथून पुढे मग आम्हाला घरापर्यंत. तर असं एवढ्यासाठी त्यांनी 100 रुपये म्हणलेत, म्हणजे रेंट तर एवढा आहे ना इथं, ऑटोचा विचारूच नका. तर मग तिथं मॅचिंग सेंटरवर पेटीकोट वगैरे घ्यायचे होते, ते घेणं झालं. इथं फ्रूट्स बघितले तर काहीच फ्रेश नव्हतं, इतकं छान वाटत नव्हतं. तर मग बनाना आणि आपले पेरू घेतलं आणि तिथून मग आता आम्ही निघालो. तर लेकरं घरी वाट बघत असतील आमची. तर फायनली आता घरी पोहोचलो आणि घरी येऊन आता मग माझ्या साड्यांवरची ज्वेलरी आणि ही सगळी तयारी ते बघणं करणं असं चाललेलं आहे आता. जर माझ्या साड्या वगैरे सगळं आरमूरला राहिलं असतं ना, तर आतापर्यंत माझं सगळं व्यवस्थित सेट झालं असतं. मी त्याच्यावरची ज्वेलरी, कोणत्या साडीवर कोणती घालायची, कोणत्या म्हणजे प्रोग्रामला काय घालायचं हे सगळं डिसाईड केलं असतं, त्याच्यावरची ज्वेलरी डिसाईड केली असती, सगळी फायनल करून तसंच भरलं असतं. तर बघा, मी तिथून बॅग भरून आणूनही फायदा झाला नाही, तर सगळा पसारा काढावाच लागला. आणि आता आमचं चाललेलं आहे की कसं मग कोणतं कशावर कशावर घालायचं. याच्यावरच स्टार्टिंगला बघितलेला हात, परत 2-3 बघितले या साडीवर. आता चालू आहे ते कम्प्लीट साडी उठूनच बघणं. बघा लग्नाचं कसं असतं. डुग्गू आहे. काय झालं? काय झालं? कोण? काय झालं? लाईट लाव जाऊन. का मारला? दुसरी लाव. का मारला? झालं? सॉल्व? सेफ्टी पिन पण लावून टाकू ग, ब्लाऊजही घालून टाकू ग. बोल स्वाति बोल, तूने ये क्या किया. बोल ना. स्वाती आता बोलणार नाही, कारण हे सगळं स्वाती सध्या मौन व्रत धरणार आहे, कारण हे सगळं बघल्यास बोलायची इच्छाच उरली नाही तिच्यामध्ये. आता किती सेट्स ट्राय करणं झाले आतापर्यंत, 2-3 पण काही सेट होत नाहीये या साडीवर. तर तिला वाटत आहे की एवढे सेट्स घेऊन काय फायदा. कसं करणार स्वाती आता. आधीच सेट होत नाहीये मन, त्यात अजून जाऊबाईची बडबड. येऊ सेट घालू. छान वाटायलंय ग, भरून वाटणार गेलंय. सगळ्यापेक्षा तर थोडं बँगल हे ते रेडी झाल्यास छान वाटेल. 30 का कैसा बोल रही पवन का शादी है. जाना पडता जाती आता अजून परत 30ला जाती. अनबुरी केव्हा येते. तिकून इकडं कधी येते. 26ला इकडे येतो. ते असं व्हायला. पशाला कस काय त्या इथं
तू यायचं ना मग त्याच्यामध्ये. तू आली नाही मग मी. हो ना. काय करायला? लसूण लसूण दिसायले उडलं तर मला काय म्हणू काय नाही उडते. तुम्हाला कशाला काय म्हणू, तुम्हाला चढायचंय उद्या, मी तर सकाळी निघून जाणार आहे. इकडे बघा, उडू द्या, मी उडू का सांगा. उडते ना. बसेल कोण्या कोणत्या कोपऱ्यात माझ्या होणार नाही चालत. तर जास्त काही मोठा व्हिडिओ शूट करणं झाला नाही किंवा प्रॉपर शूट करणं झालं नाही. जे काही छोटे मोठे क्लिप होते त्याचाच असा छोटासा व्लॉग बनवला आणि असा काहीसा गेला आजचा दिवस. चला बाय, भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये.